संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान। म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम। लोकदखल न्यूजची हीच तर आहे शान। नमस्कार, मी स्वप्नाली भवार आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज। प्रमोद जाधव यांची रिपाई आठवले गटाच्या ठाणे जिल्हा सरचिटणीसपदी निवड। रिपाई आठवले गटाचे राष्ट्रीय संघटक सचिव व ठाणे जिल्हा प्रदेश निरीक्षक बारशिंग दादा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली। पक्षाच्या वतीने 2 मार्च रोजी नाशिक येथे होणाऱ्या जागतिक धम्म परिषदेच्या आयोजनाबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली। मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे यांच्या विनंतीवरून व जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या सहकार्याने तसेच प्रमोद जाधव यांच्या वडिलांपासूनच्या पक्षनिष्ठेचा व जाधव यांनी पक्षासाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून ही निवड झाल्याचे बोलले जात असून जिल्हाभरातून जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। 2 मार्च हा अतिशय ऐतिहासिक असा दिवस आहे। बाबासाहेबांच्या चळवळीतील अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस। या दिवशी कायराम सत्याग्रह केला गेला होता। या दिवसाचं लक्षात ठेवून जागतिक धम्म परिषद आपण 2 मार्च रोजी नाशिक येथे ठेवले आहे। सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करेन की आपण जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे। आपली उपस्थित दर्ज करा। बसेस वगैरे सर्व टेम्पो टॅक्सी असलेल्या सर्व घेऊन आपण तिथे या आणि सर्वांनी येऊन सर्व जगभर बुद्धघोष करूया। आपण या जगाला युद्धाची गरज नसून बुद्धाची गरज आहे, आपण सर्वांना पटवून देऊया आणि बाबासाहेबांनी सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गावर चालण्याची आपण शपथ घेऊया असं मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो। ठाणे ग्रामीणच्या पदांवर नवीन कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली। कोणती पदे कोणाला दिलेत याची तुम्हाला माहिती आहे? निश्चितपणे प्रमोद जाधव यांना आपण पुन्हा पुनर्प्रवेश केलेला आहे। थोडे दिवस त्यांनी ब्रेक घेतला होता। त्यांच्या वडिलांचं फार मोठं योगदान दलितांच्या चळवळीपासून आहे। पूर्ण ठाणे जिल्हा त्यांच्या संपर्काचा अगदी वयोवृद्ध असताना सुद्धा त्यांनी पुन्हा ठाणे जिल्हा पुजून काढत असत। तर त्यांचे चिरंजीव असले प्रमोद जाधव या पक्षापासून थोडे बाहेर होते तरी ते बाहेर असते तरी इतर ठिकाणी सामाजिक चळवळीमध्ये धार्मिक चळवळीमध्ये सहभाग करता होता। जसं आंबेडकरांचं स्मारक आहे तर त्यांना पुनर्प्रवेश दिला आहे। आपण त्यांना सरचिटणीसपदी आपण अनेकांनी त्यांना मी शुभेच्छा देतो। तेव्हा सर्वांना लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे। इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा। आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा। धन्यवाद।